शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, टीडीएफ जिंदाबाद, टीडीएफ जिंदाबाद. नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण पुणे शहरातील गंजपेठ या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आज TDFच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 या ठिकाणी आयोजन केलेले आहे. आपल्याबरोबर सर्व प्रमुख मान्यवर आणि शिक्षक ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आज हे पुरस्कार सोहळ्याचं जे आयोजन केलेलं आहे, आयोजनपर आपण सांगा. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं जातं. आमच्या महाराष्ट्र राज्य TDFचे अध्यक्ष आदरणीय JK थोरात सर, विभागाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामते सर, त्याचप्रमाणे आमच्या पुणे शहरचे सर्व पदाधिकारी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन नियोजन करत असतात. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत असतो. जवळपास हे 9वं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही जवळपास 50 ते 60 शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करत असतो. पुणे शहर हे शैक्षणिक माहेरघर आहे, सांस्कृतिक राजधानी आहे आणि या शहरातील शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं भाग्य आम्हाला मिळतं. याचा नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो. खरं तर हा सोहळा राबवत असताना आम्ही रीतसरपणे ऑनलाईन प्रस्ताव मागवतो, ऑफलाईन प्रस्ताव मागवतो. जवळपास 200 प्रस्ताव यावर्षी प्राप्त झाले होते. निवड समितीच्या माध्यमातून सर्व प्रस्तावांची छाननी केली गेली आणि गुणवंत शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय स्तरावरील जिल्हा परिषद व पे युनिटमधील 3 अधिकाऱ्यांचा समावेश होता. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, त्याचप्रमाणे शिक्षक असा एकूण जवळपास 56 शिक्षकांना आज सन्मानित केलं गेलं. खरं तर विनाअनुदानित, अनुदानित, अंशतः अनुदानित, सेल्फ फायनान्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांच्या शिक्षकांची आम्ही या पुरस्कारासाठी निवड करत असतो. शासकीय स्तरावर आता पुरस्कार देणं दुरापास्त होत चाललेलं आहे. शिक्षकांची संख्या पाहता, शाळांची संख्या पाहता शासकीय स्तरावर अतिशय मोजकेच पुरस्कार दिले जातात. त्यामुळं हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि खरं तर राज्य TDFच्या मार्गदर्शनाखाली, विभागाच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शहरातील सर्व टीम, मग राज मुजावर सर असतील, प्राध्यापक शशिकांत शिंदे सर असतील, अरविंद मोडक असतील, त्याचप्रमाणे भारती राऊत, हर्षा पिसाळ, उज्ज्वला हातागळे, संजय कांबळे सर असतील, अभने सर असतील, या सर्वच जण आमची टीम स्वखर्चाने ह्या पुरस्काराचं आयोजन करत असते आणि ह्याही वर्षी अतिशय भव्य दिव्य आयोजन केलं गेलं. मी आमच्या सर्व टीमला शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आपण सर्वांनी अतिशय तन मन धनाने या कार्यक्रमामध्ये, या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि हा सोहळा यशस्वी केला. याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. सर, आज या ठिकाणी पुरस्कार सोहळ्याचं संपन्न झालेलं आहे, तर शिक्षकांच्या प्रमुख समस्या काय आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात सांगा. आत्ता शिक्षकांसमोर आधार घ्या, अपार घ्या, UDAS घ्या, अशा अनेक समस्या आहेत आणि खरं तर शासन पातळीवर शिक्षकांची भरती नसल्यामुळं आज पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 76 शाळा आहेत की जिथं 0 शिक्षक मंजूर आहेत. मग अशा विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी? मग अशा शिक्षकांची भरती नसताना आणि कुठेही विद्यार्थ्यांना पुरेसं शिक्षण मिळण्यासाठी कुठेही संधी उपलब्ध शासनाकडून होत नाही. खरं तर शिक्षकांच्या समस्या म्हणजे त्यांच्यापुढं एवढी अशैक्षणिक कामं वाढून ठेवलेली आहेत. अशैक्षणिक कामं असताना देखील शाळेमध्ये शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. कधीतरी आम्हाला संघटनेला असं वाटतं की TDFच्या वतीनं भविष्यकाळामध्ये आम्हाला शिकवू द्या या विषयावर शासनापुढे आम्हाला मोर्चा काढावा लागेल. कारण शिक्षकांच्या समस्या सोडवता शासनाच्या नाकीनं येतात की काय असं दिसतं. कारण कुठेतरी असं वाटतं की आमचे हक्कसुद्धा आम्हाला भीक मागितल्यासारखे शासनाकडे मागावे लागतात, परंतु शासन त्याच्यावर कुठलाही विचार करत नाही. कारण शिक्षकांपुढं अनेक समस्या आवासून उभ्या आहेत, तरी आमचा शिक्षक कुठल्याही समस्यांचा पाडा न वाचता विद्यार्थी कसा घडवायचा, देशाचं भवितव्य कसं घडवायचं यावर सक्षमपणे कार्यरत करत असतो आणि अशा या शिक्षकांनाच खरं तर TDFच्या माध्यमातून पुरस्कारांचं वितरण केलं जातं. नमस्कार, मी JK थोरात, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य TDF. खरं तर 1937 साली माध्यमिक शिक्षक संघटनेची स्थापना झाली आणि 1963 साली स्वर्गीय आमदार तात्यासाहेब सुळे यांनी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजेच TDFची स्थापना केली. खरं तर स्वयंरोजगार, हे रोजगार हमीसारखी शिक्षकांची अवस्था त्या काळामध्ये होती आणि म्हणून स्वर्गीय तात्यासाहेब सुळे यांनी KG to PG या सर्व शिक्षकांना बरोबर घेऊन राज्यामध्ये संघटनेची स्थापना केली आणि संघटनेच्या बळावर राज्यभर आंदोलनं, वेगवेगळे आदिवासीनं सर्व काही घेऊन आज जे काही शिक्षकांना, अनुदानित शिक्षकांना जे मिळतं आहे, मग त्याच्यामध्ये पेन्शन असेल, शाश्वत नोकरी असेल, वैद्यकीय बिल असतील, रजेचे वेगळे प्रकार असतील, या सर्व गोष्टी TDFच्या माध्यमातून त्या काळामध्ये मिळत गेल्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं राजकारत्यांनी या ठिकाणी संघटनेमध्ये हस्तक्षेप केल्यामुळं महाराष्ट्रभर आज 50% कमी शिक्षक अनुदानितवर राहिलेले आहेत आणि सेल्फ फायनान्स हे शासनाने या ठिकाणी आणल्यामुळं आज शिक्षकांना खऱ्या अर्थानं आर्थिक स्थिती आणि पर्यायाने शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागते आणि म्हणून TDF संघटना
आजच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना बरोबर घेऊन ज्या ज्या शिक्षकांच्या समस्या शासनाने निर्माण केल्यात त्याच्यामध्ये संच मान्यतेचा प्रश्न असेल, शिक्षक भरतीचा प्रश्न असेल, शिक्षकेतर प्रश्न असतील, हे सर्व संघटनेच्या माध्यमातून सोडवत आहे. आणि या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं TDF संघटना सर्व संघटनांना बरोबर घेऊन राज्यामध्ये एक शिक्षकांचं जाळं राज्यभर पसरवण्याचं काम करणार आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचं काम करणार. शिक्षक एकजुटीचा विजय असो. TDF जिंदाबाद. TDF जिंदाबाद.